मित्रांनो, आता रानामध्ये भरपूर करवंदाचा भर आलेला आहे, म्हणून मी आले इकडे रानामध्ये. चला म्हटलं बघूया करवंद आलेत का. आणि यांना सांगते मी, मला जरा एक कोका करून द्या. मग हे कोका पण करून देतील. आपण चला करवंद बघूया, या. हे बघा किती करवंद आलेली आहेत. आणि हे रान आहे म्हटल्याच्या नंतर कोण पण नेतात ना हो काढून. हे बघा आहे ना, भरपूर आलेत करवंद. आता मी हे सर्व काढते, बघते यांनी कोका बनवला का. हे बघा काजूची पानं काढून त्याचा कोका बनवून देतील आता मला. बघते कसं बनवतात ते. हे बघा कुठली पण काठी, आपल्या रानात काय काट्याची कमी नाही. बघा कसं बनवतात कोका, बघितलं. हे बघा हे बघा आहे ना. संध्याकाळ झाले, सूर्य मावळाला आलाय बघा. उन्हातनं काय याल तुम्ही या रानामध्ये, बापरे. म्हणून मी संध्याकाळचीच आली आहे. हे बघा यांनी किती छान कोका तयार करून दिलाय मला. हे बघा काजूच्या पानाचं ठीक असतो ना हो करवंदाला भरपूर. आता मी काढते करवंद, चला या. काय मज्जा वाटते हो करवंद काढायला मित्रांनो. पण ना हाताला चीक लागतो ना. हे बघा अजून बघते मी दुसरीकडे आहेत का. एक खाऊन बघते. आंबट आंबट आहे. पूर्वी ना मी खूप आंबट खायची, पण आता नाही. आता जर आंबट खाल्लत ना तर संध्याकाळी जेवायला नाही होणार रात्री. हे बघा या फांदीला किती करवंद आहेत बघा. पण तिला काटे पण किती आहेत बघा. मी तरी काढते हळूहळू, कारण का याचा काठा जर लागला ना खूप हात दुखतो मग. खूप मजा वाटते काढायला, पण हात बघा चिकट झाले. बघते अजून दुसरीकडे आहेत का. हे बघा एवढी करवंद काढली. चटणीसाठी आम्हाला बस झाली, जास्त काय करायची आहेत ना. पुन्हा लागली आपल्याला चटणी संपली तर यायचं लगेच परत घ्यायला. रान तर आमचं जवळच आहे. आता मी काय करणार, याला थोडा वेळ पाण्यात भिजायला ठेवणार, म्हणजे चीक सगळं निघून जाईल. आणि त्यानंतर मस्त झणझणीत चटणी बनवते, दाखवते तुम्हाला. रानातून आली मी आताच. खूप चालून चालून ना मला घाम फुटला एकदम, म्हणून मी अंगणातच बसले. करवंद पाण्यात टाकलेत मी. मीठ घेतलं, कोथिंबीर घेतली, लसूण घेतली आणि मिरची. आता मी जाते आतमध्ये. हे बघा याला पाण्यात भिजवलं आहे, सुट्टी झालेत. हे बघा चीक काय आता लागत नाही हाताला बघा. आता मी मिक्सरला चांगलं चटणी वाटून घेते. खूप घाम फुटला म्हणून मी बाहेरच बसली जरा वाऱ्यावर. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व टाकून घेतलं आहे, करवंद, मिरची, मीठ, लसूण. आता टाकते मी थोडंसं पाणी, जास्त नाही टाकायचं. आता मी चांगलं ह्याला मस्त वाटून घेते. हे बघा मस्त भरडली आहे. आणि आता पाणी टाकायची गरज नाही, पण तरी पण मी बघितलं उघडून पाणी टाकायला हवं आहे काय. मित्रांनो, जर याच्यामध्ये जर पुदिना असतं ना, एक नंबर चटणी. मी लावला आहे पुदिना, पण अजून का त्याची पानं मोठी नाही झालेत. आता जरा परत भरडून घेते, जरा जाडसरच आहे ना. चटणी छान मस्त एकदम मेणासारखी वाटून झाली बघा. तुम्हाला सांगू का, आमच्या ह्यांना ना खूप ही चटणी आवडते. आता मी काढते हिला एका भांड्यामध्ये. हे बघा चटणी मस्त मी ना मिक्सरमध्ये गरगरीत वाटून घेतली. ही बघा आता मी हिला काढते वाटीमध्ये. हे बघा
आहे ना मस्त. कशी वाटली मित्रांनो रानातली रानमेव्याची चटणी? तुम्ही पण केली असणार ना? नसेल केली तर झटकन करा, एकदम छान लागते भाकरी सोबत. मी जरा टेस्ट करून बघते. मस्त आंबट तिखट, एकदम मीठ पण एकदम बेताचा पडलाय माझ्या हातून. तुम्ही पण असं करा. ही 1-2 दिवस तर नक्कीच राहते. फ्रीज नसेल ना, फ्रीज मध्ये नाही ठेवला तरी चालेल, मस्त राहते ती. काय खराब नाही होणार, काय नाही. जास्त दिवस नाही ठेवायची. आणि नक्की करा आणि करून मला नक्की सांगा की रानमेव्याची चटणी कशी झाली होती. कमेंट मध्ये मला नक्की सांगा. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला ना? मग चला लवकर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.